हे मला वाचता यायला पाहिजे. या पुस्तकात काय लिहिलंय हे मला समजायला पाहिजे. जिज्ञासा जागृत होण्याचं नाव म्हणजे सावित्री. घरी आल्या ज्योतिरावांना म्हणाल्या, शेठजी, या पुस्तकामध्ये काय लिहिलंय हे मला समजून घ्यायचंय, मला ते वाचायचंय. पण ही समाज व्यवस्था सांगते, स्त्री जर शिकली तर तिच्या ताटामध्ये ह्या अक्षराच्या आळ्या होऊन पडतील. स्त्री जर शिकली तर तिचा नवरा मरतो. त्यावेळी ज्योतिराव फुले, क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले. क्रांतीसूर्य ज्योतिबा त्यांना म्हणतात, अगं सावित्री, तुला हे तेव्हा कळणार की त्या अक्षरांच्या आळ्या होतात की नाही जेव्हा तू ते पुस्तक वाचशील. तुला तेव्हा कळेल की खरंच बाई शिकली तर तिचा नवरा मरतो का, हे तुला तेव्हा कळेल जेव्हा तू शिकशील. आणि चालेल ना, तर तेव्हा आपल्याला कळेल काय खरं आहे काय खोटं आहे, की स्त्रीला समाजाने घालून दिलेली ही दास्यत्वाची बंधने आहेत. त्याच्यानंतर अस्पृश्य लोकांना ज्यावेळी शिक्षणाची परवानगी नव्हती त्यावेळी ज्योतिबा फुले म्हणतात सावित्रीबाईंना, सावित्री, या लोकांना शिकवलं पाहिजे, अज्ञानाच्या अंधकारातून यांना बाहेर काढलं पाहिजे. त्याच्यासाठी एकमेव साधन म्हणजे त्यांच्या हाती विद्येचं शस्त्र दिलं पाहिजे. सावित्रीबाई फुले म्हणतात, बरोबर आहे तुमचं, पण यांना शिकवणार तरी कोण? तेव्हा ज्योतिराव फुले म्हणतात, त्यांना शिकवायचं तू. मग सावित्रीबाई फुले म्हणतात, पण मला कुठं शिकवता येतं, मला कुठं लिहिता वाचता येतं? आणि मग ज्योतिराव फुले त्यांना म्हणतात, तुला मी शिकवीन. आणि सुरुवात झाली सावित्रीमाईंच्या शिक्षणाची. तुमच्या आमच्यासारख्या 4 भिंतीतली शाळा फळ्यावरती त्यांच्या शिक्षणाची सुरुवात झाली नाही, तर ही धरणीमाई म्हणजे त्यांची पाटी होती आणि गवताच्या काड्या त्यांच्या पेन्सिल झाली. आजूबाजूच्या पशु पक्ष्यांची पाना फुलांची अक्षरा त्यांनी या धरणीमाईवरती गिरवली. आजूबाजूचे दगडगोटे गोळा केले, त्याच्यातून त्यांनी बेरीज, गुणाकार, भागाकार असे गणितोपयोगी ज्ञान घेतलं. अशा या सावित्रीबाई फुले. एके दिवशी ज्योतिबांनी त्यांना सांगितलं, सावित्री, तू तुझ्या घरची कामं आटोप आणि भेडीवाड्याकडे ये. सावित्रीबाईंनी घरची कामं आटोपली आणि त्या भेडीवाड्याकडे निघाल्या. दिवस होता 1 जानेवारी 1848. हो, ज्योतिराव फुलेंनी ठरवलं होतं की स्त्रियांसाठी पहिली शाळा काढायची. भेडेवाड्यामध्ये 7-8 मुली जमल्या होत्या. सावित्रीबाई भेडेवाड्याकडे निघाल्या. लोकांना समजलं की ही आपल्या मुलींना शिक्षण देणार आहे. तेव्हा लोकांनी त्यांच्या अंगावरती दगड फेकले, चिखल फेकला, पाणी ओतलं, पण सावित्रीबाई थांबल्या नाही. आमचा धर्म बुडवायला चाललीस का असं लोक म्हटले, पण सावित्रीबाई चालल्या नाही, थांबल्या नाही. त्या भेडेवाड्याकडे चालतच राहिल्या. तिथे गेल्यावरती बघितलं तर 7-8 मुली हातामध्ये पाटी पेन्सिल घेऊन आल्या होत्या. सावित्रीबाईंना धन्य वाटलं. त्यांची पहिली विद्यार्थिनी मुक्ता साळवे, 10 वर्षाची मुक्ता साळवे पुण्याच्या कलेक्टरांसमोर म्हणते, अहो, या सूर्याची किरण आमच्या डोक्यावरती राज्याभिषेक घालतात, त्यांचा आम्हाला विटाळ नाही. ज्या ओढ्या नदी नाल्याचं पाणी आम्ही तहान लागल्यावर पितो, त्या पाण्याला आमचा विटाळ नाही. ज्या धरणी मायवरून आम्ही चालतो, त्या धरणी मायला आमचा विटाळ नाही. हा वारा आम्हाला स्पर्श करतो, ह्या वाऱ्याला आमचा विटाळ नाही. मग सांगा, तुम्हाला आमचा विटाळ कसला? याच्यावरून आपल्याला कळतं, क्रांतीची एक मशाल सावित्री, तिनं तिच्यासारख्या अनेक ज्योती निर्माण केल्या. जेव्हा पुण्यामध्ये प्लेगची साथ आली, प्लेगवरच्या गाठी यायच्या, गाठी सुजायची, माणसं पटापटा मरायची, जे ते आपलं दार लावून घरात बंद व्हायचं, कोणी कुणाकडे जात नव्हती. दिवसाची सुरुवात व्हायची घरातला करता माणूस मरून आणि दिवसाचा शेवट व्हायचा घरातली चिमुरडा लेकरं मरून. आत्ताच्या कोरोनाच्या सारखीच काहीची भयंकर परिस्थिती होती. त्या काळात सावित्रीबाईंनी कोरोनाग्रस्त लोकांची मदत केली. जेव्हा त्यांना समजलं की गायकवाडाच्या पांडुरंगाला प्लेग झालाय, तेव्हा त्या स्वतः तडक निघून गेल्या आणि त्या गायकवाडाच्या पांडुरंगाला आपल्या खांद्यावर घेऊन दवाखान्याकडे निघाल्या. मूर्तीतला देव जिवंत व्हावा म्हणून त्याच्या समोर आरती करणारे भरपूर आहेत, पण माणसातला पांडुरंग जिवंत राहावा म्हणून त्याला मृत्यूला खांद्यावर घेऊन जाणारी साक्षात सावित्री म्हणजे मृत्युंजय सावित्री. या सावित्रीमाईंनी अस्पृश्य लोकांसाठी कार्य केलं. विधवांसाठी आश्रमे उभा केले, स्त्रियांसाठी शिक्षण संस्था उभ्या केल्या, बालहत्या प्रतिबंध गृह उभा केले. अशा या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. प्लेगग्रस्त लोकांची सेवा करत असताना 10 मार्च 1897 रोजी त्यांचं प्लेगनं निधन झालं. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पुणे विद्यापीठाचं नामकरण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं केलं. या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना मी शेवटी असे म्हणेल,
सावित्रीच्या लेकी आम्ही शिकुनी मोठ्या होऊ, सावित्रीच्या लेकी आम्ही शिकुनी मोठ्या होऊ, ज्ञानाच्या या विशाल नभी उंच गगन भरारी घेऊ, ज्ञानाच्या या विशाल नभी उंच गगन भरारी घेऊ. धन्यवाद. शांतता राहू दे.